नंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकर आहेत, त्यांच्याशी बोलूया। प्रवीणजी, अजूनही उदय सामंतांची पत्रकार परिषद सुरू आहे, पण त्यांनी एक मोठं वाक्य म्हटलंय की उपमुख्यमंत्री पदाची शपथ जर शिंदेंनी घेतली नाही तर आम्हीही मंत्रिपदाची शपथ घेणार नाही। तुम्ही काय सांगाल? नाही, त्यांची भूमिका त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने बरोबर आहे। जर नेताच आपला त्या ठिकाणी शपथ घेणार नसेल तर त्या ठिकाणी त्यांच्या शिलेदारांनी शपथ घेणं हे कुठल्याच नैतिकतेत त्या ठिकाणी बसत नाही। परंतु मला वाटतं अशा प्रकारची वेळच येणार नाहीये, कारण शिंदे साहेब यांना विनंती त्या ठिकाणी देवेंद्रजींनी केलेली आहे। पक्षाच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या दृष्टीने शिंदे साहेबांनी स्वतःपेक्षा महाराष्ट्राचा त्या ठिकाणी नेहमी विचार केलेला आहे। काल पण पत्रकार परिषदेत राजभवनावर बोलत असताना मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळतंय हे महत्वाचं त्या ठिकाणी आहे। आता मला वाटतं काही क्षण उरलेले आहेत। आता बातम्या जो तो आपापल्या पद्धतीनं मीडियाला त्या ठिकाणी देतोय, परंतु मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहतील अशा प्रकारची महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा आहे। कालचा ज्या पत्रकार परिषदेचा तुम्ही उल्लेख करतात, आपण देखील तिथे होतात। कालच असं बोलणं झालं होतं आणि स्वतः शिंदे साहेब म्हणाले होते की संध्याकाळपर्यंत मी हे स्पष्ट करतो, माझा निर्णय काय आहे। पण काल सुद्धा काही बोलणी होऊ शकली नाहीत का? किंबहुना फडणवीस साहेब तिकडे वर्षावर सुद्धा गेलेले होते त्यांना भेटायला। नाही, मला वाटतं आता शेवटी माझ्या बोलण्यावर किंवा भूमिकेवर त्या ठिकाणी या त्यांची भूमिका काय असेल ते ठरणार नाही। शेवटी शिंदे साहेबच त्यांची भूमिका त्या ठिकाणी ठरवणार आहेत। पण मला असं वाटतं किंवा महाराष्ट्रातील जनतेला असं वाटतं या तिघांनी एकत्रितपणे महाराष्ट्राच्या हितासाठी या ठिकाणी महायुती म्हणून काम करणं अपेक्षित आहे। आणि शिंदे साहेबांनी आयुष्यभर त्या ठिकाणी स्वतःपेक्षा जनतेचा आणि महाराष्ट्राचा विचार केलाय आणि म्हणून ते टीका हो, मी काम करत राहणार, त्या ठिकाणी कोणी काही बोललो, मला काय मिळालं त्यापेक्षा महाराष्ट्राला मी काय देऊ शकतो। आणि अशा मानसिकतेची लोक ही स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करतात, महाराष्ट्राचा विचार करतात। आणि त्यामुळे जे महाराष्ट्राला हवंय, कारण महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून दिलं, आम्हाला भरभरून दिलं, म्हणजेच तुम्हाला असं म्हणायचं की अशी वेळच येणार नाही